3:30 वाजले आहेत. आता मला फ्रेश होऊन अभ्यासाला बसायचे आहे, कारण आज उंदीरामुळे मला लवकरच जावं आहे. संकट टाळून पुढे जाण्यापेक्षा संकट भेदून पुढे गेलं की आत्मविश्वासाने आपल्याला जगता येते. कधी जर मनामध्ये नकारात्मक विचार येत असतील तर काहीतरी सकारात्मक प्रेरणादायी वाचा किंवा ऐका आणि स्वतःशी सकारात्मक बोला. कारण आपल्याला ओळखणारा सर्वात जवळचा मित्र कोणी जर असेल तर आपण स्वतः आहोत. प्रयत्न सोडायचा नाही. सुरुवात ही नेहमी कठीणच असते. यश म्हणजे दुसरं तिसरं काही नसते, तर यश म्हणजे छोट्या छोट्या प्रयत्नाची ही बेरीज असते. दुसरा काय म्हणते यावर विचार करण्यापेक्षा मी काय करते यावर विचार करून जर स्वतःच्या कार्यावर म्हणजे स्वतःच्या अभ्यासावर जर लक्ष केंद्रित केले तर खूप समस्या सहज सुटतील आणि आयुष्य सुखकर होईल. जेव्हा माणूस स्वतःला ओळखायला लागतो ना, तेव्हा तो त्याच्या प्रत्येक कामात सावधानता बाळगून सर्वोत्कृष्ट कार्य करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. म्हणून ओळख होणे ही जणू चैतन्याचा आविष्कार आहे. म्हणून स्वतःला आधी ओळखायला हवं आणि आपला आत्मविश्वास वाढवायला हवा. आपण आपला आत्मविश्वास वाढवला तर अशक्य गोष्टीसुद्धा आपण शक्य करू शकतो. बघा, आपले आयुष्य अर्थपूर्ण बनवण्यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे ते काय आहे, तर स्वतःवरचा विश्वास. एका कौशल्यामध्ये म्हणजे आत्मविश्वास या कौशल्यामध्ये इतकी ताकद आहे की जर तुमचा स्वतःचा आत्मविश्वास दृढ असेल तर अन्य कौशल्य आत्मसात करणे सहज सोपे होते. स्वतःवर दाखवलेल्या आत्मविश्वासामुळेच आपण अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. जर स्वतःवर अविश्वास असेल, स्वतःबद्दलच भीती म्हणजे वाटत असेल तर सहज आणि सोप्या वाटणाऱ्या गोष्टी काहीसाठी कठीण वाटू शकतात. त्यामुळे स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होऊ द्यायचा नाही. तुम्ही स्वतःला जसे आहात तसे स्वीकारलं पाहिजे. म्हणजे आपला आत्मविश्वास, जर आपला आत्मविश्वास व्यवस्थित असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत आपण स्वतःचा मार्ग काढू शकतो. म्हणून आपण जसे आहोत तसं, कारण आपण आपला चेहरा किंवा आपण जे पर्सनॅलिटी आहे, बाह्य पर्सनॅलिटी, ते आपण चेंज करू शकत नाही. त्यामुळे ते आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. आपली ऊर्जा दुसऱ्याला प्रभावित करण्यात घालवायलाच नाही पाहिजे आणि आपला आत्मविश्वास वाढविण्यास मदत करतील अशा व्यक्तीच्या सहवासात राहायला पाहिजे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. चांगली पुस्तके वाचा, ज्ञान वाढवा, व्यायाम करा, शरीराची काळजी घ्या. कारण कसा व्यायाम, प्राणायाम, ध्यान धारणेमुळे आपल्या मनाची एकाग्रता साधते, मनाला शांती लाभत असते आणि नकार द्यायला शिका. म्हणजे जे गोष्ट तुम्हाला पटत नाही, आवडत नाही, त्या गोष्टीला लगेच नकार द्यायला शिका. मी जे 10 दिवसाचे स्टडी चॅलेंज ठरवले आहे त्यातील आज हा 4था दिवस आहे. त्यामुळे काय लगेच उठले आणि घड्याळात वाजले 3:30 वाजले होते. मग काय आपलं स्वतः म्हणजेच फ्रेश वगैरे झाली, पाणी ब्रश सगळं करून झाली आणि अभ्यासाला बसले तेव्हा 4 वाजले होते. त्यामध्ये मी संशोधन पद्धतीचे 2 चॅप्टर आणि मग सेट एक्झामचे 2 पेपर मी अभ्यास केले आहे. कारण कसं 2च माझे विषय आहेत आणि दोन्ही विषयाला समान दर्जा देणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी हे केले. मग नंतर मी सगळं झाल्याच्या नंतर मग मी माझ्या घरकामाला सुरुवात केली. त्यामध्ये भाज्या कापणे, झाडू वगैरे आणि स्वयंपाक वगैरे, मग स्वामीला खायला प्यायला देणे, अशा पद्धतीने सगळं सुरू होते. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. आजचा व्लॉग मी इथेच थांबवते.